ज्येष्ठ सदस्य जयंत पाटलांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. माझी त्यांच्या चौकशी त्यांनी नेमावी अशी त्यांनी विनंती केली आहे. त्या चौकशी समितीची दायरा ठरवताना 2014 पासून तर आज 12 वर्षापर्यंत गव्हर्मेंट सिव्हिल हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेजेस यांनी हाफकिन्सला ज्या ऑर्डर दिल्या त्या एक्झिक्यूट करण्याची तारीख जी होती त्याला किती विलंब लागला आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान याचंही चौकशीमध्ये घ्यावं. अनेकदा काही आजार स्वाईन फ्लूसारखे असे अनेक सिस्टमिक आजार जेव्हा होतात तेव्हा आपण ऑर्डर प्लेस करतो आणि यांचा माल जर त्याच्यानंतर 6 महिन्यानं आला तर तो आजार निघून गेलेला असतो, आपल्याला मालाचा कधी फायदा होत नाही. तसंच अनेक मशिनरीज ज्या आहेत त्या मशिनरीज गव्हर्मेंट कॉलेजला न मिळाल्यामुळे खूप गरीब लोकांचे करोड रुपये असे प्रायव्हेटमध्ये जाऊन इलाज करावा लागले. काही लोकांना मृत्यूलाही समोर झाला जो गरीब माणूस देऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या चौकशी समितीचा दायरा ठरवताना थोडासा याची व्याप्ती वाढवावी आणि चौकशी समिती जी आहे त्याच्यामध्ये आपण याच्यामधले एक्सपर्ट कमिटी आणि रिटायर्ड जजच्या माध्यमातून केली तरच बरं होईल. नाही तर ते संबंध जोपासण्याच्या प्रयत्नात ही चौकशी समिती फार काही करणार नाही अशी मी विनंती करतो.